लाठीचा कायदा की लोकशाही विद्यार्थी आंदोलनावर पोलीस बळाचा वाढता वापर। कल्पना करा, एका विद्यापीठाच्या गेट समोर विद्यार्थी शांतपणे उभे आहेत, हातात फलक आहेत, आवाजात घोषणा आहेत, पण हातात शस्त्र नाही। आणि काही क्षणातच समोर येते पोलीस फौज आणि सुरू होतो लाठीचार्ज। मग प्रश्न असा उभा राहतो, शांततापूर्ण आंदोलनाला उत्तर म्हणून लाठीच का? आणि अजून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय संविधान पोलिसांना इतका अमर्यादा अधिकार देतं का? की लाठी उगारण्यापूर्वी काही ठराविक कायदेशीर मर्यादा आहे। आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधान कायदा सांगतं सर्वोच्च न्यायालयाने काय स्पष्ट केले आहे आणि शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज झाला तर तो कायदेशीर असतो की बेकायदेशीर। आंदोलनाचा अधिकार भारताचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्याचं आंदोलनातून मिळालं। महात्मा गांधींचे सत्याग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंदोलने लोकशाहीची संपूर्ण परंपरा संघर्षातून उभी राहिली आहे। म्हणूनच संविधानाच्या कलम 19 मध्ये प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार, शांततेने एकत्र येण्याचा अधिकार आणि शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे। म्हणजेच सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणं, घोषणाबाजी करणं, न्याय मागणं हे लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे। हो, हे अधिकार पूर्णपणे अमर्याद नाही। जर आंदोलन हिंसक झालं, सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान झालं किंवा कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला तरच पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे। लाठीचार्ज कधी कायदेशीर? आपल्याला अनेकदा वाटतं पोलिसांनी ठरवलं आणि लगेच लाठीचार्ज झाला, पण कायदा तसं सांगत नाही। फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 129 आणि 130 नुसार सर्वप्रथम जमाव कायदेशीर असावा। दुसरं, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश द्यावा, जमाव पांगा। तिसरं, त्या आदेशानंतरही जमाव हटला नाही तरच किमान आवश्यक शक्ती वापरली जाऊ शकते। म्हणजे पहिल्याच क्षणी लाठीचार्ज हा कायद्याचा उद्देश नाही। सर्वोच्च न्यायालयाचा संदेश 2016 मध्ये अनिता ठाकूर विरुद्ध जम्मू काश्मीर राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निरीक्षण नोंदवलं आहे। न्यायालय म्हणालं, शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसी बळाचा वापरच होऊ नये आणि जर परिस्थिती हिंसक झाली तरीही केवळ आवश्यक तेवढाच बलप्रयोग करावा। सूडबुद्धीने मारहाण, पळणाऱ्या लोकांचा पाठलाग, डोक्यावर वार किंवा परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरही मारहाण सुरू ठेवणं हे मानवी हक्काचं उल्लंघन आहे। संयुक्त राष्ट्राच्या मार्गदर्शक तत्वामध्ये म्हणजे किमान आवश्यक शक्ती वापरण्याचाच नियम सांगितला आहे। मग वारंवार वाद का होतात? गेल्या काही वर्षात JNU, BAHU, जादवपूर, उस्मानिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याच्या घटना समोर आल्या। प्रत्येक वेळी प्रश्न एकच विचारला गेला, खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात बळाचा वापर आवश्यक होता का? प्रथम, संवाद का झाला नाही? इशारा का देण्यात आला नाही? आणि जमाव पांगल्यानंतरही मारहाण का सुरू राहिली? हे प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचे नाही तर लोकशाहीचे आहे। लोकशाहीत सरकारवर टीका करणं, प्रश्न विचारणं आणि आंदोलन करणं हा गुन्हा नाही। तितकंच खरं कायद्याची अंमलबजावणी करणं ही पोलिसांचं कर्तव्य आहे। पण
कायद्याचं राज्य आणि पोलिसांचं राज्य यामध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा संवादाऐवजी लाठी आणि उत्तराऐवजी दडपशाही दिसू लागते तेव्हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा राहत नाही, तो संपूर्ण लोकशाहीचा बनतो. शेवट एकच प्रश्न, आपण संविधानाच्या मार्गाने चालणार आहोत की लाठीच्या भीतीने? तुमचं मत काय? कमेंट्स मध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच संविधान, कायदा आणि लोकशाही विषयावर विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.